सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या छान एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गुढीपाडव्याच्या त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. चालू होतं आमचं गुढी उभा करायचं सकाळी सकाळी लवकर. आमच्याकडे ना ज्योतिबाची काठी पण असते, ती पण उभा करतात चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी. कारण ते पहिल्या दिवशीच उभी करावी लागते गुढीसोबतच. गुढी उभा करून झाली होती आमची, काठी पण उभा केली. आणि मग ह्या दोघांचं चालू होतं गाड्या धुवायचं, म्हणजे ट्रॅक्टर धुवायचं चालू होतं. सकाळी सकाळी धुवून घेतलं की नंतर जायचं होतं खरबुजावर फवारा मारायला. खरबुजावर थोडीशी आळी झालेली आहे म्हणून फवारा मारायचा आहे. म्हणून ते बोलले की आधी हे सगळं धुवून घेतो आणि मग फवारा मारायला जातो. काय झालं, मला 2 दिवस व्हिडिओ म्हणजे हेच कामामुळे टाकता आली नाही. मग हे सगळं एक 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 जे शूट केलेलं होतं ते तुम्हाला मी आज दाखवते. तर छान असं ट्रॅक्टर धुवायचं चालू होतं. मी पाडव्यापासून काही व्हिडिओ टाकलेलेच नाही आहेत, तर ही पाडव्या दिवशीची व्हिडिओ आहे. यांचं चालू होतं ट्रॅक्टर धुवायचं. मला पण स्वयंपाक बनवायचा आहे. पुरणपोळीचा सगळीकडेच पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. तर मग नंतर फवारा मारायचा पण मी तन्वीला पाठवणार आहे. कारण मग मला देवपूजा, सगळं स्वयंपाकाची तयारी, दुपारपर्यंत सगळं ह्याच्यातच वेळ जातो. आणि छान आमचं पाडव्या दिवशी दुसरा जो आमचा गावातला जो पुरुषांचा गट आहे त्यांनी आमचा सत्कार ठेवलेला होता. संध्याकाळी 7:30 वाजता आमच्या इथं मंदिरामध्ये. आणि चैत्र महिन्यामध्ये आमच्या गावची यात्रा असती चैत्र पौर्णिमेला. त्यापासून मग आत्तापासूनच सगळी पाडव्यापासूनच तयारी चालू झालेली असते गावामध्ये. छान आज रविवारच्या दिवशी संध्याकाळी, म्हणजे रोजच आमच्याकडे नाही, रविवार दिवशी 8 वाजता मंदिरामध्ये आरती असती. पण आज पाडव्यामुळे छान खूप गर्दी वगैरे झालेली असती. आणि असं पाडव्याच्या दिवशी छान आमचा ठेवला होता त्या गटाने सत्कार. मग तिकडे पण मला जायचं आहे संध्याकाळी आवरून. आणि हे बघा, तन्वीने असं पाईप ओढायचं काम केलेलं आहे आज माझं. नंतर मी देवपूजा वगैरे उरकून इकडे आले, तर झालेलं होतं त्यांचं, लास्ट लाईन राहिली होती फवाऱ्याची. बिचाऱ्याने सगळा पाईप ओढलेला होता. गणेश कल्टी मारतो मधूनच, पण तन्वीने तसं केलं नाही. मुली असतात, मुलींची हीच खासियत असती की कडपर्यंत आईवडिलाला सपोर्ट करतात. आणि तिकडे मिरची काकडी खूप छान आलेली आहे. मग घरी फवारा मारून आल्यानंतर ते आजोबा जे आहेत, मामांचे मित्रच आहेत, ते केरसुनी बनवतात. घेऊन आले होते घरी 2 केरसुनी. आज पाडव्या आम्ही काय करतो, गुढी पाडव्याला आणि दिवाळीच्या पाडव्याच्या वेळेस किंवा लक्ष्मीपूजनला केरसुनी आणतो. तुम्ही पण आणत असाल तर. इकडे माझ्या मैत्रिणीने शेवग्याच्या शेंगा दिल्या होत्या पाडव्या दिवशी. मुलीला पाठवलं तर तिला म्हणलं आमच्याकडे झाड नाही आहे, तर लगेच तिनं काढल्या होत्या म्हणून दिल्या पाठवून. तर फ्रीजमध्ये ठेवायच्या म्हणून आत्ता चिरतात. आज खरं भाजी बनवली असती लगेचच, पण पुरणपोळी असल्यामुळे भाजी बनवली नाही. इकडे मग डाळ शिजत घातली आहे. आत्याला मला चहा घ्यायचा आहे, त्या मामाला चहा बनवला. खरबूज दिली जाताना सगळं मग पुरण वगैरे करून घेतलं आणि पोळ्या लाटायला सुरुवात केली. एक एक पुरणपोळीच्या स्वयंपाकाला खूप वेळ जातो, किती जणी पण असू द्या, पण तेवढाच वेळ जातो. थोड्याशा पोळ्या जरा थोड्याशा फुटत आहेत, कारण ती घरची डाळ असल्यामुळे काय होतं, जरा जास्त शिजत नाही. कुकरला लावायची होती खरं, पण मी कुकरला लावली नाही. एवढ्या काही जास्त फुटत नाहीत, पण थोड्याशा अशा फुटतात. हे बघा, असं पुरण केलं आहे मी घरच्या डाळीचं. छान गूळ इलायची घालून, बडीशेप घालून मस्त चरका देऊन पुरण तयार केलं होतं. मग इकडे भजी बनवले होते. आणि हे बघा, अशा थोड्याशा पोळ्या फुटतात. आणि मस्त ही येळण्याची आमटी माझ्या आवडीची. हे बघा, नंतर छान व्हायला लागल्या. 1-2 फुटल्या, पण नंतरच्या पोळ्या खूप छान अशा झाल्या. मला वाटलं आता सगळ्याच पोळ्या बिघडतात. मला बिघडलं की खूप टेन्शन येतं, पण तसं काही झालं नाही. आणि मस्त चांगलं छान अशा पोळ्या वगैरे झाल्या. मग काय, पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी होता स्वामींचा प्रगट दिन. तर स्वामींच्या प्रगट दिना दिवशी मला थोडंसं करायचं होतं, पण होय नाही असं चाललेलं होतं. कारण त्या दिवशीच आम्हाला खरबूज काढायचे होते. मग असं टेन्शन आलं होतं की म्हणजे वेळ मिळतो का नाही स्वयंपाक बनवायला, त्याच्यामुळे मला टेन्शन आलं होतं. पण कशी तरी आम्ही खरबुजं 2 वाजता चालू केली, 4 वाजेपर्यंत खरबूज आमची काढून झाली. आणि आजचा खरबुजं भरायला चालू केलेले आहेत. टेम्पो आला आहे, ते जे टेम्पोचे ड्रायव्हर पण जे आहेत ते पण मदत करू लागत आहेत. असं ह्यांनी भरायचे घमेल्याने किंवा ह्यांनी कॅरेटने आणि टेम्पोमध्ये हे करायचे, टाकायचे. आणि टेम्पो फुल करून हे घेऊन जाणार होते खरबूज बार्शीला. थोडासा खरबूजचा भाव उतरला आहे, म्हणजे कसं आहे, जे आहे त्या दिवसाला तोंड देणं खूप महत्त्वाचं आहे. आता भाव कमी झाला आहे किंवा थोडेसे खरबूज खराब झाले हे बघून चालणार नाही. ते रानातून कसे काढायचे बाहेर हे बघावं लागणार आहे. तर मग खरबूज काढून दिले ह्यांना आणि आम्ही लागलो स्वयंपाकाच्या तयारीला. माझी मोठी बहीण म्हणली की नाही, तू आज कर, आज खूप छान दिवस आहे, स्वामींचा प्रगट दिन आहे. एक 7-8 मुलं तरी जेवायला घाल, कर असं काहीतरी असं बोलली ती. मग जरा थोडंसं मनावरच घेतलं. म्हणलं चला जाऊ दे, कोणतरी एवढं आपल्याला सांगतं तर करायचंच. मग तिकडून आल्यानंतर हातपाय तोंड धुवून वगैरे सगळं आम्ही आवरलं आणि सुरुवात केली स्वयंपाकाला. जाताना बटाटे उकडून गेलतो आणि छान आत्याने असं खूप सारं चपातीचं पीठ मळलेलं आहे. गणेशला म्हणलं जेवढे तुझे मित्र मैत्रिणी कोण कोण आहेत ते घेऊन ये पोरांना. आणि मी इकडे बनवते
भात घातला शिजत आणि इकडे डाळ घातलेली शिजत. आणि दुपारी जाताना आम्ही बटाटे चुलीवर उकडायला घालून गेलतो. त्याचा आत्याने साल काढला आलेला मी चिरून घेते. इकडे भात घातलेला चुलीवर शिजत, तिकडे वरणसाठी डाळ घातलेली आहे. म्हणजे बनवायचं काय होतं, पुरणपोळी खरं कालच बनवलेली होती. पुरणपोळीला थोडा वेळ लागतो, कारण डाळ तर घरची होती, काही हे नव्हतं, पण वेळ लागतो. त्याच्यामुळे मग बटाट्याची भाजी, चपाती, वरण, भात आणि थोडं मोठं श्रीखंड आणावं. आणि मी थोडेसेच बेसन लाडू बनवलेले आहेत, कारण वेळ नव्हता म्हणून. मी थोडेसे जेवढे होतील तरी एक 11 लाडू झालेले होते. छोटे छोटे तन्वीने हे केले. आणि इकडे मग मस्त छान पापड्या, उडदाचे पापड आणि बॉबी असं तळलं. मला लहान पोरांना तसं छान आवडतं. वरण घेतलेले फोडणी घालून, कारण काय झालेलं आहे, संध्याकाळी वातावरण खूप बिघडलेलं आहे. वारं सुटलंय, विजा वगैरे असं चालू आहे. मग रानामध्ये खूप वारं वगैरे सुटतं. मग पोरं यायला पण, मग घरचे पाठवायला पण नको म्हणतात. म्हणून मी गणेशला म्हणून उजेड आहे तोपर्यंतच घेऊन ये. हे बघा पीठ आता छान भिजलंय. मग ह्या गरम गरम चालूमध्ये चपात्या बनवतील. मी पोरं आली की आरती करून घेते, स्वामींना नैवेद्य हे करते आणि मग त्यांना सगळ्याला जेवायला वाढते. हे बघा बटाट्याची भाजी पण छान अशी फोडणी घातली आहे. त्यांनी बोलत होती हिरवी मिरचीची करू, पण थोडं हिरवी मिरचीचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर, कांदा वगैरे घालून अशी आमटी बनवली. आणि मग काय, आमचा फेवरेट चहा ठेवलेला आहे, कारण कंटाळा आला होता स्वयंपाक पण बनवायचा. आणि खरबुजं काढलेली होती, दूध काढून आणलं शेळ्यांचं. आणि संध्याकाळी छान असं सगळ्या मुलांनी जेवण केलं, पण नेमकी लाईटी जात येत होती, त्यामुळे थोडासा गोंधळ झाला. पण कसा तरी गोंधळ पार पडत सगळे छान अशी जेवून गेले. आणि अशी साजरी केली आम्ही स्वामींचा प्रगट दिन असा छान साजरी केला. ही माझ्या मोठ्या बहिणीनं जास्तच मला हे केल्यामुळे हेच खरं तर झालं, नाही तर मी नकोच म्हणत होते. पण काय तर स्वामी कोणाच्या तरी ह्याच्यातून बुद्धी घालतातच. पण जाऊ द्या, झालं. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.